नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनवरती जो दावा दाखल केला होता काही डॉक्टरांनी, तर त्याचा निकाल माननीय चंदगड कोर्टाने आज जाहीर केला. तर केवळ मनाई ऑर्डरच नव्हे तर संपूर्ण दावाच कोर्टाने आज रद्द केला. आणि डॉक्टर चंद्रकांत शिंदे या व्यक्तीनं हा दावा ज्या प्रकारे चंदगड कोर्टात दाखल केला होता आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच संघटनांचं लक्ष ह्या दाव्याकडे होतं. एवढंच काय तर कोल्हापूर बार असोसिएशन, चंदगड बार असोसिएशन, चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन वरती प्रेम करणारे सर्व हितचिंतक आणि ह्या वास्तूकडे बघून डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणारे चंदगड तालुक्यामधील सर्व तरुण आणि अर्थातच अगदी संवेदनशील पत्रकारिता म्हणून चंदगडकडे जे बघितलं जातं ते सर्व पत्रकार मंडळींचं विशेष असं लक्ष या खटल्याकडे होतं. आणि साधारणतः 4 तारखेला चंदगड कोर्टामध्ये ह्या दाव्याची सुनावणी पार पडली. ह्या सुनावणीकरिता चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनची बाजू मांडण्यासाठी चंदगड गडिंग्लजमधील प्रसिद्ध आणि नामांकित वकील बाबासाहेब घाटगे यांनी आमची बाजू मांडली. माननीय कोर्टाने संपूर्ण युक्तिवाद अगदी व्यवस्थित ऐकून घेतला आणि पूर्ण काल्पनिक आणि खोट्या माहितीवर आधारित असलेला दावा कोर्टानं शेवटी आज खारिज केला. आणि त्यामुळेच काही दिवसापूर्वी असोसिएशनच्या गेट समोर उभं राहून आपल्याच मातृसंस्थेवर चिखलफेक करणारे व पर्यायानं संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला बदनाम करणाऱ्या काही तथाकथित डॉक्टरांचा पडदा संपूर्ण बुरका ह्या निकालामुळे फाटला गेलेला आहे. तर चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन मध्ये काही म्हणजे आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षेपोटी चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनला बदनाम करणे आणि कित्येक वर्षे जवळजवळ 2004 पासून चंदगड तालुक्यामध्ये सेवेमध्ये असणारं चंदगड तालुका डायग्नॉस्टिक सेंटर जे चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन संचलित आहे ते बंद पडणं हा केवळ एकच हेतू ह्या दाव्यामध्ये होता. आणि त्यामुळेच असोसिएशनच्या गेट बाहेर उभं राहून काहीही बरळणे आणि आज चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये बसून संपूर्ण गोष्टींचा आढावा घेणे हाच खरा सत्य आणि असत्यामधला फरक आहे. प्रत्येक ज्युनियर डॉक्टरना सुद्धा आम्ही सामावून घेतच आलेलो आहोत. पण काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी आम्ही जे आमच्या असोसिएशनचं नाव, आमच्या असोसिएशनचा एवढा मोठा धबधबा आम्ही केलेला होता की चंदगड, गडिंग्लज, कोल्हापूर, मिरज आणि ह्या आजूबाजूच्या सर्व गावातून प्रत्येक डॉक्टरांच्याकडे आमची इमेज खूप वेगळी होती. पण ह्या डॉक्टरनी ज्या स्वतःच्या स्वार्थापोटी डॉक्टरी पेशाला काळीमा फासायचं काम केलेलं आहे. त्यानं स्वतःची जी काय मासिक वर्गणी ह्या संस्थेत दाखल झाल्यापासून त्यानं एक सुद्धा पैसा दिलेला नाही. तरीसुद्धा अशा व्यक्तीनं अशा प्रकारे त्या चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन आणि डायग्नोस्टिक सेंटर याची बदनामी संपूर्ण जिल्ह्यावर केलेली आहे. ते अगदी म्हणजे निंदनीय न पटणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत.